देवाला बोलतोय, देवा खूप आशा होती, अपेक्षा होती, गावातली काही लोक तुमचा परमार्थ करत नाहीत, भक्ती करत नाहीत, सगळ्यांना वाचवलं तुम्ही, मला वाटलं होतं तुम्ही वाचवायला मला येणार आणि लोक सगळी बघत बसणार, अरे बापरे बघा तो परमार्थिक माणूस, याची कल्पना काय होती बघा. देवा तुम्ही मला वाचवायला येणार, असा वरून विमान वगैरे काहीतरी घेऊन किंवा काहीतरी उपमाचे येणार आणि लोक सगळी पाहत बसणार त्या टेकडीवरून, अरे बापरे काय परमार्थ आहे की काय, काय भक्ती आहे की काय आहे. पण देवा फसवलं तुम्ही, या बोली बस. कोण म्हणतो? तो माणूस म्हणतो, देवा फसवलं तुम्ही, आलात नाहीत, मी किती वाट बघितली तुमची, आलात नाहीत तुम्ही. बरं का देव म्हणतो, दादा पूर ज्या वेळेला आला त्यावेळेला तुझ्या घराजवळून जाताना जो आवाज देत होती ना माणसं, ती माणसं नाही, मीच त्यांच्या मुखातून आवाज देत होतो, त्यांच्या तोंडातून आवाज देत होतो, दादा चल रे सोड घर आता. सर्वत्र पाणी भरलेलं असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जो ओंडक्यावर बसून तुझ्या घरापर्यंत आला ना दादा, त्या माणसाला सद्बुद्धी मीच दिली होती, नवे नवे माझ्याच रूपामध्ये, त्या माणसाच्या रूपामध्ये मी स्वतः आलो होतो, तुला आवाज दिला, तुझी पायापडणी केली, विनंती केली, तू घरच सोडलं नाही, त्याला मी काय करणार. त्याच्याही तोंडातल्या तोच शब्द आला, मग देवा तुम्ही आलत तर खरी, मग त्या रूपात यायचं ना. कुठल्या रूपात? ज्या रूपात तुम्हाला आम्ही बसतोय, ज्या मूर्तीच्या रूपामध्ये तुम्हाला आम्ही बसतोय, ज्या ड्रेस वेशामध्ये तुम्ही आम्हाला दिसताय, त्या रूपात आले असते तर मी ओळखलं असतं. इथे श्रीराम प्रभू लक्ष्मणाला उपदेश करत असताना म्हणतात, दादा कोणत्याही रूपामध्ये कधीही देव सेवा स्वीकारण्यासाठी येतील, उपदेश करण्यासाठी येतील, मार्गदर्शन करण्यासाठी येतील, त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता आलं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला ती प्रचिती, तो प्रत्यय घेता आला पाहिजे, आणि तो घेता यावा म्हणून आम्ही सर्वप्रथम आमच्या मितूपणाचा त्याग केला पाहिजे, मितूपणाचा त्याग केला पाहिजे. बरं का, मयव मनादत्स्व मय बुद्धी निवेशय हा निवेशेसी मयव अतरोद्वन संशय हा. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी. बघा भगवंताने जो परमार्थ सांगितलाय तो परमार्थ अतिशय सोपा आहे, आपण कठीण करून ठेवलाय. कठीण कोणी करून ठेवलाय? आपण. बरं का माऊली, देवाला मन अर्पण करा भगवंत म्हणतात, मला मन अर्पण करा. माऊली तुम्हाला जर देवाला फळं अर्पण करायची असतील तर 4 पैसे तुमच्या खिशात पाहिजेत ना, पाहिजेत की नाही. पूर्वी मी स्वतः बघितलेलं आहे, ज्या वेळेला वटपौर्णिमेला काही महिला जायच्या त्यावेळेला आवळा असायची, जांभळं असायची, आंबे असायचे, 3 फळं घरचीच झाली ना, जंगलातलीच झाली ना, जवळचीच. बरोबर आहे ना, का काही चुकीचं म्हणतोय? जर असेल तशी परिस्थिती तर 1-2 फळ त्याच्यामध्ये विकत आणायचं, किंवा ते पण जर आलेलं असेल नाही का कुठून तर ते तिथे श्रद्धा होती ना, निष्ठा होती ना, तर त्यावेळेचा भाव वेगळा होता, आताचा भाव वेगळा आहे. काय त्यावेळेलाही सामर्थ्य होतच. देव तुमची परिस्थिती पाहत नाही. तसं जर असतं तर फक्त श्रीमंतालाच देव प्रसन्न झाले असते. देव जर परिस्थिती पाहत असता तर जो पैशा अडक्याने, धनीने, संपत्तीने श्रीमंत आहे त्यालाच देव प्रसन्न झालं असतं. पण देव भावाचा भुकेलेला आहे. दुर्दैव काय माहितीये का माऊली? जरा पुढे या, तुमचे पाय तिथे जरा ओल्यावर नका. दुर्दैव काय माहितीये का? 10-10, 12-12 दिवस, महिनाभर आमचे भाविक भक्त चालत असतात पायी. श्रद्धा आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे, भगवंताचं नामस्मरण करत चालत असतात. त्यांना जरा माझ्या पांडुरंगाच्या चरणाशी जरा नतमस्तक होऊ द्या, त्यांना जरा माथा टेकू द्यात ना, त्यांचा शिंबाग निघून जाईल ना. काय पूजा कोणाच्या हातून? अधिक वेळ कोणाला दिला जातो? व्हीआयपी दर्शन कोणाला? व्हीआयपी दर्शन कोणाला?
ज्या दिवशी माझ्या भाविक भक्ताला आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं श्रद्धेने निष्ठेने आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या त्या भक्ताला, त्या साधकाला, त्या दासाला ज्या दिवशी VIP दर्शन दिलं जाईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्मा प्रत्येकाला कळला असं म्हणायला हरकत नाही. काय 2-2 दिवस रांगेमध्ये असतात ना काही माणसं माऊली, 3-3, 4-4 दिवस, 3-3, 4-4 दिवस रांगेमध्ये. माऊली भूक तहान सगळं विसरून माणसं त्या ठिकाणी एक अपेक्षा असते, एक आशा असते की पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. पैशाने तुम्ही मूर्तीला भेटाल रे, पण देवाला जर भेटायचं असेल तर तुम्हाला रांगेतच जावं लागणार आहे. रांगेत उभं असताना मी वाचलेलं वाक्य माऊली, रांगेत उभं असताना मी वाचलेलं वाक्य काय, पैशाने मूर्ती भेटेल पण देवाला जर भेटायचं असेल तर तुम्हाला श्रद्धा, निष्ठा आणि विश्वासाने रांगेतच दर्शन घ्यावं लागणार आहे, तर देव मिळेल तुम्हाला, तर देवाचं दर्शन होईल. किती सोपं आहे परमार्थ. आम्ही फक्त त्याला कठीण करून ठेवलाय. मोठा हार असला भारी, महाराजाला पण मोठा हार आणला ना का महाराज खुश, बरं का. बारीक हार असला की महाराजाचं तोंड बघा. कशाला भुकलेलो आम्ही, सलोकतेला, लौकिकतेला. ज्या लौकिकतेला कधी तुकोबांनी स्पर्शही केला नाही, माऊलींनी कधी स्पर्शही केला नाही. लौकिकतेला मला मोठं म्हणा, मलाच आणि मीच, लौकिकता नको, मी तूपणा. जो श्लोक घेतलाय तो सोडला नाही बरं का, नाहीतर खूप पंडित लोक असतात, काही खूप ज्ञानी असतात. 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8, मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयव अतरुद्वन संशय. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी. आमचं काय झालं माहितीये का माऊली, आम्हाला पुराणातल्या गोष्टी ऐकायला खूप मजा वाटते. अमक्याने गाय दान दिली तो मोक्षाला गेला, अमक्याने सोनं दान दिलं तो मोक्षाला गेला, अमक्याने भूमिदान दिली तो मोक्षाला गेला. आता तुमची परिस्थिती काय, सध्या आत्ताची कंडिशन काय आहे काय. आता मागे मी ऐकलं त्या पडगा बाजारातून माऊली, बरं का, आता घडलेली गोष्ट काहीतरी तुमच्या पण कानावर आली असेल. त्या तिथून सोनं काहीतरी 8-10 तोल्याची गंठण केली त्या बाईने, चोराच्या दुकानाच्या बाहेर पडली आणि थोड्या अंतरावर काय गेले असेल तर चोर, आणि आता ते चोर तिथे असतात ना बाजूला, सगळेच काय घ्यायलाच नसतात, काही आजूबाजूला असे न्याहाळाला पण येतात, कोण काय करतंय, कोण काय नाही, कोण काय घेतय. आणि ती बाई पण बिचारी अशी मस्त की गळ्यात घालून निघाली, रस्त्यात गेली काय आणि चोरांनी मारली काय. पण बाई बुद्धिवान होती, चोरांनी हात मारल्याबरोबर जशी गंठण हेसकली ना तशी ती बोलते घ्या मिल्यावर, नाही तरी ती खोटीच आहे. तिच्याच अंगावर परत फेकली ना, घेतली, दर्शन घेतलं तिचा आणि परत त्या सोनाराकडे गेली. सत्य हकीकत बरं का, काही दिवसापूर्वी घडलेली, तुमच्या कानावर पण आलं असेल कदाचित. परत त्या सोनाराकडे गेली, सोनार बोलतो आत्ता करून नेली ना, बोलते परत भेटली ही माझी बुद्धी. ती जर डोक्याला हात लावीत बसली असती, डोकं दाबरीत बसली असती, तिथे खाली लोलान टाकला असता नाही का, गेली म्हणून जर आक्रोश केला असता तर ती गेलीच होती. तिने कधीतरी ऐकलं असेल असा बोलल्यावर परत भेटते, पण प्रत्येक टायमाला भेटलच असं नाही हो का. आता जर चोरांनी ऐकलं असेल हा बोध असो, तर सोनं आम्ही दान करू शकत नाही माऊली, भूदान करू शकत नाही, गोदान करू शकत नाही आम्ही. काही माणसं अशी असतात दादा, कितीतरी माणसं अशी आहेत, आवणीचं काम करणार, त्याच्यातून जे काही मिळणार पैसे त्याच्यावर त्यांच्या मुलांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलांची पुस्तकं, त्यांच्या मुलांच्या वह्या नाही का मामा, त्यांची फीज राहिलेली, त्यांना कपडे, त्याच्यावर त्यांचं चालतंय. मग त्यांनी केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही का हो? त्यांनी केलेली भक्ती देव स्वीकारत नाही का? देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. आम्ही परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना आमचा भाव महत्वाचा आहे. म्हणून सगळ्या प्रकारची पूजा करत असताना आमचं मन ठिकाणावर पाहिजे, आमचं मन ठिकाणावर पाहिजे बरं का. तुमच्या घरात रोज देवाला दिवा लावतोय कोण बरं? देवाच्या समोर दीप प्रज्वलन करतोय कोण? आपल्याच घरातली माणसं नाही का. कधीतरी आमची आई, कधीतरी आमचे बाबा, कधीतरी मुलं नाही का.
ज्यांना त्या वेळेला समजेल ती मुलं घरातले गृहस्थ जाऊन दीप प्रज्वलन करतात त्या ठिकाणी. आमच्या घरातल्या देवाला अगरबत्ती आम्ही दाखवत असतो, रोजची पूजा आम्ही करत असतो, नाही का माऊली? आपणच करतोय ना. ती फुलं तोडून आणण्यापासून, नाही का, ती फुलं देवाला वाहण्यापासून, देवाला गंध अक्षता वाहण्यापासून सगळी पूजा आम्ही करतोय. अगरबत्ती आम्ही दाखवतोय देवाला, नैवेद्य आम्ही दाखवतोय देवाला, नाही का? आपण दाखवतोय. मग इतर वेळेला केलेली पूजा जर देवाला आवडते, तर तुमच्या घरी गणपती बाप्पा ज्या वेळेला मूर्ती रूपाने येतय ना दादा, त्यावेळेला इतरांनी करण्यापेक्षा तुम्ही केलेली पूजा देवाला आवडेल. एखादा पाहुणा ज्या वेळेला आमच्या घरी येतोय ना, त्यावेळेला आम्ही तेव्हा त्याचा पाहुणचार केला तर त्याला आनंद वाटतोय, पण आमच्या कोणाकडून तरी आम्ही त्याचा पाहुणचार करून घेतला तर आम्ही केलेल्या पाहुणचारामध्ये आणि इतरांनी केलेल्या पाहुणचारामध्ये फरक पडतो. त्यात आमचा उशिदगाव श्रीमंत आहे. हो, स्वाभिमानाने सांगतो ना. आपलं रुंदागाव सुद्धा, फळेगाव सुद्धा, काही ठिकाणी आहेत ना, असे बरेचसे आहेत की त्या ठिकाणी अनेक माणसं देवपूजा करतायत, देवाची स्थापना करतायत, देवाची स्थापना करतायत. आणि काही विशेष नसतंय माऊली. आपल्या घरी मूर्ती रूपाने जो बाप्पा आपण आणतोय ना, भावाने श्रद्धेने पूजा करा. उलट आरती महाराजांसारखी इथे काही बसले असतील मंडळी, त्यांच्यासारखी जे पूजा करतात ना, अर्धा तास तरी पक्का लागतो. आपण जर पूजा करायला घेतलं तर 1 तास अर्धा तास पक्का लागतो. अहो, काही लोक येऊन 5 मिनिटात पूजा करून जातात. मी स्वतः बघितलेला आहे. आणि मला सांगतात काही लोक, अहो आले का आणि गेले काय, 5 मिनिटात आलं, अक्षता ठेवल्या, बाप्पा ठेवला तिथे, हार अर्पण केला, गंध अक्षता अर्पण केली, आरती घेतली, एक निघाले. ना संकल्प, ना देवाचं स्मरण, ना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पूजा करताना जे काही असेल ते 1500 रुपये घेऊन जातात. मला त्यांच्या दक्षिणेबद्दल बोलायचं नाही किंवा मला त्यांच्या पैशाबद्दल बोलायचं नाही, पण जर तीच पूजा आपण आपल्या स्वतःच्या हाताने केली तर मला तरी वाटतंय त्या बाप्पाला आनंद वाटेल. कारण इतर वेळेला जर आपण आपल्या घरात पूजा करतोय, हा तुम्ही इतर वेळेला जर तुम्हाला पूजेची काही माहितीच नाही, तुम्ही दिवा लावत नाही, तुम्ही अगरबत्ती लावत नाही, मला तरी वाटतंय ती माणसं गणपती आणणार पण नाहीत. आवड आहे ना तुम्हाला, बरं का? आणि म्हणून हा अधिकार आपल्याला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला आहे. महत्वाचा विषय काय, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पूजा करता करता देवाला मन अर्पण करा. जर एखादा तुमच्याकडून पूजा करून घेत असेल आणि जर तुमचं मन त्या ठिकाणी नसेल, तर माऊली कितीही जरी मंत्रोच्चार केला आणि कितीही चांगला मंत्रोच्चार केला तरी त्या पूजेला अर्थ नाही. श्लोकामध्येच भगवंत म्हणतात, ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेशी, रिगाली तरी पावसी माते तुगा. जर मन अर्पण करून बुद्धी स्थिर करून जर तू पूजा करत असेल तर तू मला येऊन भेटशील. निवासी सिसी मयव आता रुदोन संशया, तुम्ही मला प्राप्त व्हाल, भगवंत म्हणतात. फक्त आम्ही त्याप्रमाणे ती पूजा केली पाहिजे, त्याप्रमाणे ती पूजा केली पाहिजे, बरं का? प्रयत्न केला पाहिजे माऊली. इतर गोष्टींसाठी जर आम्ही प्रयत्न करतोय तर चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय संसारातल्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो की नाही? प्रपंचातल्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय. मग भक्ती जर करायची आहे, देवपूजा जर करायची आहे, तर आपण का नको प्रयत्न करायला? आपण का नको पुढे यायला? मन स्वच्छ ठेवा. ज्या हाताने पूजा करायची आहे त्या हाताने पाप कर्म घडू देऊ नका. ज्या डोळ्याने देवाची पूजा पाहायची आहे, करायची आहे, सांगायची आहे, ते मुखही स्वच्छ ठेवा, ते नेत्रही स्वच्छ ठेवा. ज्या कानाने ती पूजा ऐकायची आहे, ती पूजा श्रवण करायची आहे, ते कानही तेवढं आतून स्वच्छ ठेवा. माऊली, तुम्ही केलेली पूजा देव स्वीकारतात. मनच का देवाला अर्पण करायचं आहे? कारण देव परिस्थिती पाहत नाही, देव मनस्थिती पाहतात. मनस्थिती काय आहे? तुमची मनस्थिती काय आहे? आता तुम्ही श्रवणाला बसले तनाने की मनाने? आता तुम्ही ऐकताय, मनापासून ऐकताय की वरचेवर ऐकताय? याला महत्व आहे. बदल घडेल ना? का घडणार नाही माऊली? फक्त ऐकल्यानंतर पश्चाताप झाला पाहिजे केलेल्या कर्माचा. काहीतरी त्याग घडला म्हणून आज आपण इथे बसलोय. नुसती माळ घातली म्हणजे माळकरी झाला असं नाही. ती माळ मनालाही घालता आली पाहिजे. उपदेशाने
कर्माने विचाराने मनालाही ती माळ घालता आली पाहिजे. त्याग घडला पाहिजे ना. ज्या वेळेला आम्हाला श्रवण होते, ज्या वेळेला आम्हाला कळतंय चांगलं काय आणि वाईट काय, त्यावेळेला वाईटाचा त्याग त्याच वेळेला घडला पाहिजे. तुळशीदासाचं उदाहरण आपण नेहमी ऐकतो. बाई माहेरी गेली, आठवण आली, खूप आठवण आली. रात्रीची वेळ आहे, काय करावं काही कळत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा असं स्वैर संबंध जवळजवळच नाही का. आता आपले उशेद गावचे जावई माझ्या बाजूला बसले. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर मडची मुलगी उशेदला दिलेली, आसोशाची मुलगी मडला दिलेली, मडची मुलगी आसोशाला दिलेली, मध्ये नदी आहे, असाच प्रकार होता तो. आणि नदी पार करायची आहे, रात्रीची वेळ आहे, काहीतरी हाताला लागलं, किनारे बसले त्याच्यावर, गेले पलीकडे, काय पोचले. आणि घराजवळ गेल्यानंतर आता दरवाजे तर सगळे बंद आहेत, मग चढायचं कसं, जायचं कसं. दोरासारखं काहीतरी लोंबलं होतं, त्याला पकडून वरती चढून गेले. तिथे गेल्यानंतर त्या बाईचा अंगाचा शहारा उभा राहिला. अहो, एवढी रात्र आहे, पाऊस पडतोय, असेच दिवस, आलात कसे? म्हणे नदीला तर पूर आहे, दरवाजे माझे सगळे बंद आहेत घराचे, मग तुम्ही इथपर्यंत पोहोचलात कसे? त्यावेळेला निरीक्षण केलं, उजेडाने बघितलं, तर ज्याला धरून वरती घरावर चढले होते ना, ती दोरी नव्हती, तो साप होता. काय होता? साप होता. आणि नदीमध्ये पार करत असताना ज्याच्यावर बसून ते अलीकडून पलीकडे गेले, तो लाकडी ओढता नव्हता, तर मेलेल्या माणसाचं प्रेत होतं. एवढं बघितल्यानंतर, एवढं ऐकल्यानंतर फक्त बाई बोलली, जेवढा माझ्यासाठी प्रयत्न करताय तेवढा देवासाठी जर प्रयत्न केला तर देवाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेला तो झालेला उपदेश मनामध्ये घेतला, केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि घडणाऱ्या कर्माची उपरती झाली. आज त्या तुळशीदासांचं रामायण आपण श्रवण करतोय. काय आज त्या तुळशीदासांचं रामायण आपण श्रवण करतोय. रामचरितमानस त्यांनी लिहिलेलं आहे. किती प्रवचन श्रवण केली तर आमच्यात बदल होईल? अजूनही आमच्या खोड्या जात नाहीत ना. मागे बसायचं, कुठेतरी एखाद्याच्या घरात बसायचं, महाराजांबद्दल बोलायचं, ऐकणाऱ्यांबद्दल बोलायचं, तो त्याचा अरे पण तुझ्याकडे काय आहे, तुझं अस्तित्व काय आहे ते सांग. त्याचं अस्तित्व सांगण्यापेक्षा, त्याच्याविषयी चर्चा करण्यापेक्षा, जो सांगतोय त्याला, जो ऐकतोय त्याने विचारायचं, त्याच्याबद्दल नको सांगू, तुझं अस्तित्व काय ते सांग. तू ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांचं आम्हाला माहितीये काय आहे ते, पण तुझं काय, त्याच्यापैकी काय आहे का? मग तुझं हेच का फक्त? हेच फक्त? धर्म कार्य करणाऱ्याला जर तुम्हाला सहकार्य करता येत नसेल तर गप्प बसा, विरोध करू नका, कारण हे कलियुग आहे. परमार्थ करणारी माणसं तुम्हाला कमी पाहायला मिळतील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. धर्मकार्य करणारा माणसं तुम्हाला कमी पाहायला मिळतील. वाईट कर्माचर करणारे, निंदा नालिस्ती करणारे, अपप्रचार करणारी माणसं अगणित तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्यांना जर तुम्ही सहकार्य करून, जर त्यांचं कानावर घेऊन त्यांचं ऐकून जर तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास कराल तर तुमचंही अनहित आणि तुमचीही बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सहकार्य करा त्या माणसांना, जी माणसं देवकार्य करतायत, धर्मकार्य करतायत, धर्माचा प्रसार आणि प्रचार करतायत, संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करतायत. सहकार्य करा त्यांना. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये मौली संसार येत नसतो, संसारातली एकही गोष्ट येत नसते. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला सहकार्य करतो तो आम्ही आमच्या जिवंतपणे केलेला धर्म, आम्ही आमच्या जिवंतपणे केलेलं कार्य, कर्म, विचार आणि गुणच आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतात मौली. बाकी सगळं नाही, काही नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाचे, कोण कोणाचे, सगळे स्वरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार.
दुदिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा बाजार सगळं जाणार आहे सगळं जागेवर राहणार आहे दादा काय येणार आहे बरोबर मौली चांगलं वागा चांगलं जगा प्रसंग हे प्रत्येकावर येतात तुकोबांवर सुद्धा प्रसंग आले पण तुकोबांनी आपली स्थिती बदलली नाही वाऱ्याला किती जरी काही आडवं आलं तरी वारा आपली दिशा बदलतो मौली नाही ना काय पाण्याला कितीही जरी आडवं आलं तरी पाणी कधी आपली दिशा बदलतोय नाही मौली सूर्याला किती जरी ढग आडवे आले तरी सूर्य सुद्धा आपली दिशा बदलत नाही मग आम्हाला किती जरी कोणी द्वेष केला मत्सर केला तिरस्कार केला किती जरी विरोध केला किती जरी आमचा अपप्रचार केला आम्ही जर सत्य कार्य करतोय धर्म कार्य करतोय आम्ही आमची दिशा का बदलावी वाऱ्याने दिशा बदलावी म्हणून लोक प्रयत्न करतात सूर्याने दिशा बदलावी म्हणून लोक प्रयत्न करतात पाण्याने दिशा बदलावी म्हणून लोक प्रयत्न करतात जर ते त्यांची दिशा बदलत नाहीत पृथ्वीने सुद्धा फिरण्याचा क्रम जर आतापर्यंत बदललाच नाही मौली ज्या दिवशी पृथ्वी फिरण्याचा क्रम बदलेल त्या दिवशी पश्चिमेला सूर्य उगवलेला असेल पण पृथ्वी सुद्धा फिरण्याचा क्रम बदलत नाही म्हणून पूर्वेला सूर्य उगवतोय आम्ही सुद्धा धर्म कार्य करत असताना कितीही जरी विरोध केला